आज मी तुम्हाला ना कोंबडी वड्याची रेसिपी सांगणार आहे, ते तुम्ही ऐका। 4 लोकांसाठी बनवायचं अशा हेतूने मी तुम्हाला सांगत आहे। प्रथम मी असे 2 कांदे घेतले आहेत, ते बघा असे कट करते। कसे मी मोठे कट केले तरी चालते, असं काही नाही की बारीकच करायचे। मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकत आहे। हे बघा अशा प्रकारे मी 2 कांदे कट करून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले आहेत। त्याच्यानंतर मेथी दाणे टाकत आहे, एवढे एक नाश्त्याचा अर्धा चमच मेथी दाणे टाकत आहे त्यामध्ये। नंतर 1 वाटी भात अशा हिशोबाने टाकते, 1 वाटी भात टाकते, अंदाजेच टाकते, वाटीमध्ये नाही घेत, आणि 1 वाटीचा अंदाज टाकते। 1 वाटी मी भात मिक्स टाकला आहे ह्याच्यामध्ये। ह्याच्यानंतर मी आता थोडेसे जिरे पण टाकत आहे त्याच्यात, थोडेसे एक नाश्त्याचा छोटासा चमच। आणि आता मी बारीक करत आहे हे। कांदा बारीक होईल असं बारीक करून घ्यायचं जरासं। हां, अशा प्रकारे नाही, आणखीन थोडंसं करते, थोडंसं पाणी टाकते मी बारीक करण्यासाठी, थोडंसं टाकते हां, 2 फूट। ह्याच्या प्रकारे आपली ही कांद्याची भाताची पेस्ट रेडी आहे। हे पहा अशी रेडी असेल। त्याच्यानंतर मी 1 वाटी तांदळाचे पीठ घेते एवढे। त्याच्यानंतर मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। अजून असं मला वाटतं की 4 लोकांना नाही बास होणार, म्हणून मी अर्धी वाटी आणखीन गव्हाचं पीठ घेत आहे। त्याच्यात 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, 1 वाटी भात घेतलेला आहे, आणि 1 चमच, अर्धा चमच मेथी दाणे, अर्धा चमच जिरं टाकले आहे। ही पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकत आहे। आणि चवीनुसार मीठ टाकत आहे, चवीनुसारच। आणि जराशी कोथिंबीर कट केलेली आहे ती टाकत आहे। आणि 1 चमच ओवा घेत आहे आणि असा हातावर चोळून टाकत आहे त्यामध्ये, त्याच्याने जरा स्वाद येतो, टेस्ट लागते। 1 चमच टाकत आहे हां। आणि हे आता मी एकत्र करत आहे हे सगळं। आता ह्याच पेस्टमध्ये, भाताच्या आणि कांद्याच्या पेस्टमध्ये पीठ मळून घेत आहे असं। जास्त आपल्याला पातळ पण नाही पीठ करायचं आणि घट्ट पण नाही ठेवायचं। आपण थालीपीठ बनवतो अशा प्रकारे पीठ आपल्याला रेडी करायचं आहे। याला कोकणामध्ये कोंबडी वडा म्हणतात। आहे तर व्हेजच, पण नॉनव्हेजच्या भाषेत बोलतात याला। नाही, कशासोबत खातात ते सांगते, आणि याला नंतर सांगते। पाण्याची गरज आहे, पाणी घेऊ शकतो, तेवढ्या ह्याच्यात मळलं जात नाही, पाणी घेऊ शकतो आपण पीठ मळून। हळद वगैरे नाही टाकायची।
मला कमी वाटते कोथिंबीर म्हणून मी आणखीन टाकत आहे. आरामात 4 लोकांचं जेवण होतं एवढ्या पिठामध्ये. माझ्याकडे मोठे कांदे होते म्हणून 2च घेतले. तुमच्याकडे छोटे असतील तर 4 ते 5 कांदे घेऊ शकता तुम्ही. हे पहा, माझं कोंबडी वड्याचं पीठ रेडी आहे. रेडी करून ठेवलेलं आहे मी. हे बघा, असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि असं असं करायचं थोडंसं. मी ह्याला असं थोडंसं पाणी पण लावते आणि असं करायचं थोडंसं. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, जास्ती नाही घ्यायचा. आणि थोडंसं असं मध्ये छिद्र पाडायचं, कारण की ह्याच्यातून तेल वरती येतं ना, त्यासाठी छिद्र पाडायचं. पूर्ण पुरी आपली फुगली जाते. मग तेल तापलं का? हा, तेल तापलं, गरम झालं. नॉर्मल तेल झालं की त्यात टाकू शकतो आपण. हे बघा, असं थोडंसं वरला हाताचं घ्यायचं, मग ते हातावर असं राहतं. एका हाताने पण असं टाकू शकतो किंवा 2 हाताने पण टाकू शकतो. हे बघा, मी तेलामध्ये टाकलं आहे. थोडंसं फिरवत राहायचं ह्याला. सिम गॅस ठेवायचा. हे पहा, मी थोडंसं सिम गॅस करते. हे बघा, आता टम्म फुगलेली आहे. हे बघा, अशी छान मस्त फुगलेली आहे आता. आणि हे व्हेज सोबत पण खाऊ शकता आणि नॉन व्हेज सोबत पण खाऊ शकता. चिकन फ्राय करायचं आणि त्याच्यासोबत खायचं आहे. हे बघा, टम फुगलेली माझी ही पुरी बनली आहे आता. पण हा कॉटनचा कपडा घ्यायचा. हा कॉटनचा कपडा पाहिजे त्याला.